नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नागपंचमीचा व्हिडिओ झाला, श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिन्यात कुठल्या कुठल्या सेवा कशा पद्धतीने कराव्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे. मात्र उद्याला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या पहिल्या श्रावणी सोमवाराच्या अनुषंगाने कुठल्या सेवा कराव्यात, भगवान शिवांचा अभिषेक कशा पद्धतीने करावा, भगवान शिवांना काय वाहावे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. भगवान शिवांचा अभिषेक करताना कुठली स्तोत्रमंत्र म्हणावे तेही एकदा बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा आठवण उद्याच्या सोमवाराची. तर पहिला श्रावणी सोमवार आहे. भगवान शिवांच्या पूजनाला, त्यांच्या अभिषेकाला अतिशय महत्त्व आहे. श्रावण महिन्याच्या अनुषंगाने श्रावण महिन्याचे मुख्य दैवत आहे ते म्हणजे भगवान शिव. भगवान शिवांचं पूजन केलं जातं ते श्रावण महिन्यात आणि त्यातल्या त्यात सोमवाराला शिवांना समर्पित असल्यामुळे अजून विशेष महत्त्व आहे. म्हणून पहिल्या नाही तर सगळ्या श्रावणी सोमवारांना विशेष प्रकारे पूजन केलं जातं. मग उद्याचा जो पहिला श्रावणी सोमवार आहे, या श्रावणी सोमवाराला भगवान शिवांचे पूजन कशा पद्धतीने करावे सगळ्यात प्रथम बघूया. या श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी लवकर उठून अर्थातच शुचिर्भूत होऊन शिवांचे पूजन करावे. घर स्वच्छ करावं. देवघरात देवतांची पूजा करून झाल्यानंतर भगवान शिवपिंडीला, महादेवांची जी काही आपल्या देवघरात पिंड आहे नागनंदी विरहित, त्या पिंडीवर पूजन करावं. त्या पिंडीवर जे काही तुम्ही अर्पण करणार आहात त्यालाही एक महत्त्व आहे, एक वेगळं महत्त्व आहे. तर त्या पिंडीवर अभिषेक करताना सगळ्यात आधी गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. अथर्वशीर्षानंतर प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणावं. त्यानंतर श्रीसुक्ताचा पाठ करावा. त्याच्यानंतर तुम्ही संस्कृत किंवा मराठी रुद्र शिवमहिम्न स्तोत्र म्हणू शकतात. त्यानंतर शिवकवच तुम्हाला येत असेल तर ते म्हणावं. रामरक्षेचे 1 ते 10 श्लोक म्हणावेत. त्यानंतर तुम्हाला येत असलेले भगवान शिवांचे सगळे मंत्र म्हणावे. ठराविक संकेत मंत्राचा जप करावा. जप केल्यानंतर कालभैरवाष्टक स्तोत्र वाचन करावं. अशा पद्धतीने तुम्ही भगवान शिवांना अभिषेक करावा. अर्थात आता ज्यांना कोणाला षोडशोपचारे पूजन करता येत असेल त्यांनी आवर्जून षोडशोपचारे पूजन करावं. ज्यांना येत नसेल त्यांनी पंचोपचार पूजन करून त्यात अभिषेक सुद्धा करावा. आता अभिषेक करत असताना तुम्ही कशाने अभिषेक करणार आहात, तर तुम्हाला हा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही दुधाने सुद्धा हा अभिषेक करू शकतात. मात्र जर तुम्ही दुधाने हा अभिषेक करणार असाल तर ते बिना तापवलेलं कच्चं दूध असलं पाहिजे, निरसं दूध ज्याला आपण सुद्धा म्हणतो, तर ते तसं दूध घेऊन त्याच्याने अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर ते दूध पिऊन टाकावं. आता अभिषेक जर दुधाचा करणार असाल तर तांब्याचं भांडं शक्यतो घेऊ नका, स्टीलचं घ्या. नसेल तर पितळी भांडं घेतलं अभिषेकाला, पितळी अभिषेक पात्र घेतलं तर अतिउत्तम असेल. तर अभिषेक केल्यानंतर तुम्ही ते अभिषेक केलेलं दूध जे आहे ते घरातले तुमचे जे हट्टी, तापड किंवा आरोग्यवर्धन ज्याला हवंय अशा सगळ्या व्यक्तींना ते तीर्थ द्यावं. त्यानंतर तुम्ही त्या दुधाचा जो अभिषेक करणार आहात, तुम्हाला ते शक्य नसेल तर साध्या पाण्याचा अभिषेक केला आणि ते पाणी तीर्थ म्हणून तुम्ही प्राशन केलं तरीसुद्धा योग्य ठरणार आहे. त्यासोबतच तुम्ही दुधाने अभिषेक जसा केला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पंचामृत वाहू शकतात. मग पंचामृतामध्ये दह्याने अभिषेक करावा, मधाने अभिषेक करावा, साखरेने अभिषेक करावा आणि तुपाने अभिषेक करावा. जर तुम्ही मधाने अभिषेक करत असाल तर जर तुम्हाला मधुमेहासारखे, डायबिटीससारखे जर आजार असतील तर त्या दीर्घ मुदतीचे आजार असतील तर त्या आजारातून सुटका होण्यासाठी, त्या आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर तुम्ही साखरेने अभिषेक करणार असाल, तुपाने अभिषेक करणार असाल तर तुमची आर्थिक प्रगती जी साधायची आहे त्या आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला जर कर्ज असेल तर ते कर्जमुक्तीसाठी सुद्धा मदत होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह ठरणार आहेत. त्यानंतर जी काही तुम्ही शंकराचं पूजन अभिषेक करून झाल्यानंतर भगवान शिवांना पिंडीला स्वच्छ धुवून पुसून जागेवर स्थापन करावं. स्थापन केल्यानंतर त्या पिंडीला अष्टगंध, चंदन वाहावं. ते अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही फूल वाहावं, बेलपत्र अर्पण करावं. बेलपत्र अर्पण करताना तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील किंवा मग 108 फुलं असतील किंवा मग दोन्हीही नसेल तर साधे तांदूळ घेतलेत तरी चालेल. मात्र 108 नामावली जी आहे, अष्टोत्तर शिवनामावली ज्याला आपण म्हणतो, त्या अष्टोत्तर शतनामावलीचं पठण करून प्रत्येक नावाला 1-1 बेलपत्र अर्पण करावं. ही पूजा झाल्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, या पद्धतीने भगवान शिवांचं जे भजन आहे ते भजन गावं. 11 वेळा भजन म्हणून झाल्यानंतर तुम्ही
नैवेद्य दाखवावा, नैवेद्य दाखवून आरती करावी, अशा पद्धतीने या सोमवारच्या भगवान शिवांचं पूजन केलं जातं. एक विशेष गोष्ट म्हणजे जर सोमवारी पहिला सोमवार आहे, शिवामूठ ज्याला आपण म्हणतो ती वाहिली जाते. शिवामूठ वाहण्याच्या पाठीमागे जे काही कारण आहे, तर प्रत्येक नववधूने पहिली 5 वर्ष ही शिवामूठ वाहावी असं शास्त्र आहे, म्हणून ती शिवामूठ वाहिली जाते. पहिल्या सोमवारची शिवामूठ असते तांदळाची. मग शिवामूठ वाहताना मुठीत तांदूळ घेऊन उभे मूठ पकडून ती शिवामूठ वाहावी. शिवामूठ वाहताना विशिष्ट मंत्र म्हणावा, जो की स्क्रीनवर दिसतोय तो मंत्र म्हणून तुम्ही शिवामूठ वाहावी. अशा पद्धतीने शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही पूजन करावं. पूजन जसं मगाशी सांगितलं, आरती करावी, नैवेद्य करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी की हे भगवान शिवा, तुम्ही आमच्यावर कृपा करा, आमचं जे काही आरोग्य आहे ते अबाधित ठेवा, आम्ही केलेली सेवा गोड मानून मोक्षाकडे आमची वाटचाल करून घ्या. अशा पद्धतीने या दिवशी केलेली जी काही सेवा आहे, जी काही उपासना आहे, ती नक्कीच फलद्रूप होते आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होते. आता शिवामुठीचं झालं, तुम्ही पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहणार आहात म्हणून तांदळाची शिवामूठ वाहली. आता यासोबतच अजून एक गोष्ट सांगते, सोमवारी जेव्हा तुम्ही पूजन करतात तेव्हा एक मूठभर अखंड तांदूळ घ्यावेत. तुटलेले तुकडे झालेले तांदूळ नसावेत. अखंड तांदूळ घेऊन ते मूठभर तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करावे. ते अर्पण करून झाल्यानंतर प्रार्थना करावी. हे तांदूळ अर्पण केल्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात असलेला जो काही पितृदोष आहे, या पितृदोषामुळे जे काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते. ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत, ज्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे आहेत, अशा मुलांनी सुद्धा या दिवशी स्थापित देवतेला मंदिरात जाऊन अखंड तांदळाचे मूठभर दाणे वाहावेत आणि एक नारळ अर्पण करून विनंती करावी की लवकरात लवकर चांगल्या उपवर मुलाशी किंवा उपवर मुलीशी माझा विवाह होऊ द्या. जर पितृदोषामुळे तुमचा विवाह जमण्यात अडचणी निर्माण होत असतील तर आवर्जून हा उपाय करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेलच, हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.